शांती. 16/1/2026 चे आजचे महावाक्य आहेत. साकार मुरली. गोड मुलांनो, जे कर्म आपण करतो त्या प्रत्येक कर्माचं प्रतिफळ निश्चित रूपाने कधी ना कधी वापस मिळते. त्यामुळे कर्म निश्चित आहे म्हणून बाबांनी आज सांगितलं, निष्काम सेवाधारी, निस्वार्थपणे सेवा करणारा एकमेव शिवबाबा आहेत. प्रश्न आहे, हा बाबांचा जो वर्ग आहे, बाबा जे शिकवतात आपल्याला, या वर्गामध्ये आश्चर्यजनक गोष्ट कोणती आहे आणि इथे कोणती मेहनत आपल्याला करायची आहे. बाबा सांगतात, आज संगम युगावर जो बाबांनी वर्ग सुरू केलेला आहे, त्याची विशेषता अशी आहे की इथे छोटा मुलगा असो, वयोवृद्ध असो, स्त्री पुरुष अथवा साधू संत, अहिल्याय कुब्जाय, या सर्वांचा एकच क्लास आहे. त्यांना वेगळा वर्ग घेतला जात नाही. ही या क्लासची विशेषता आहे. म्हणून बाबांनी सांगितलं की कुब्जा येथे येऊन एक दिवस बसतील, साधूंसोबत बसतील, ही या क्लासची विशेषता आहे. इथे मुख्य आहे आठवणीची मेहनत. इथे आपण जितकं बाबांच्या आठवणीत राहू त्यानुसार मार्क किंवा त्यानुसार वर्ग पुढचा असेल. इथे जात, वय, धर्म, पंथ याचा भेदभाव नाही. म्हणून आठवणीशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि ज्ञानाशिवाय आठवण कशी करायची ते कळत नाही. म्हणून बाबांनी सांगितलं, या शरीराचे पवित्रीकरण करण्यासाठी, शुद्धीकरण करण्यासाठी सर्वप्रथम आत्म्याला पवित्र बनवावं लागेल आणि आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र बनेल तेव्हा आपण सतोप्रधान म्हणवले जाऊ. म्हणून आज बाबांनी सांगितलं, आठवण आणि ज्ञान या दोन गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे. बाबांनी आज गीत सांगितलं, रात्रीचे प्रवासी थकू नका, सकाळचा दिवस जवळ आहे. अर्थात सतयुग दुनिया जवळ येत आहे. या कलियुगाच्या रात्रीमध्ये पुरुषार्थ प्रयत्न करत असताना आपल्याला थकायचं नाही. आज मुरलीमध्ये बाबांनी काही महत्वाच्या पॉइंट्सचं विश्लेषण केलं. बाबा सांगतात की तुम्ही राजांचे सुद्धा राजे आहात आणि त्यामुळे राजयोगाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे आणि हा राजयोगाचा अभ्यास आपण पुन्हा पुन्हा शिकत आहोत. बाबांनी उदाहरण दिलं, एखादा वकील आहे, तो वकिलीचं शिक्षण घेत आहे आणि शिक्षण घेत असताना तो म्हणतो की मी वकिली शिकत आहे. तो तिथे कधीही हे वापरत नाही की मी पुन्हा वकिली शिकत आहे. तो पुन्हा हा जो शब्द आहे तो फक्त बाबा आपल्यासाठी वापरतात, कारण पूर्ण कल्पामध्ये आपण कल्पांतर हा अभ्यास संगम युगावर करत आहोत. राजांचे राजे बनत आहोत राजयोगाच्या अभ्यासाने. बाबा सांगतात, विनाश हा सुद्धा शुभ कार्यासाठी होत आहे. बरेच जण विनाश म्हणजे काहीतरी अपशकुनी गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे असं विश्लेषण करतात. बाबांनी आज सांगितलं की विनाश ही शुभ कार्यासाठीच आहे, कारण जोपर्यंत विनाश होणार नाही तोपर्यंत नवीन दुनियेची स्थापना होणार नाही. बाबा म्हणतात, हे बॉम्ब्स बनवणारे अरबो रुपया खर्च करत आहेत, विनाश करण्यासाठी त्यांची सामग्री ते बनवत आहेत, परंतु विनाशाची सामग्री बनवणाऱ्यांना पगार पण केवढा मोठा आहे. पण बाबा म्हणतात, आता तुम्हाला नवीन दुनियेची स्थापना करायची आहे. ते त्यांचं कार्य करत आहेत, तुम्ही स्थापनेचं कार्य करत आहात आणि संगम युगावर आहात. ही जुनी दुनिया आता संपणार आहे आणि हे बाबांनी रुद्र ज्ञान यज्ञ रचलेला आहे. रुद्र ज्ञानाच्या यज्ञामध्ये आपण सर्वजण ब्राह्मण आहात आणि ब्राह्मण जे असतात ते तपस्या करतात, ते मंत्रोच्चारण करतात आणि ते अविरतपणे प्रयत्न आणि पुरुषार्थ करतात. बाबा म्हणतात, तुम्ही या ज्ञान यज्ञामध्ये आपल्या अवगुणांची आहुती द्या, कारण आहुती देणारा ब्राह्मण असतो, मंत्र उच्चारण करणारा ब्राह्मण असतो. तर बाबा म्हणतात, तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुम्हाला
या अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञामध्ये आपल्या अवगुणांची आहुती द्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण या जुन्या सृष्टीची आहुती यामध्ये पडणार आहे. बाबा म्हणतात जसं अस्पृश्यांना गांधीजींनी स्वतंत्र बनवले आणि शिवबाबा येऊन आपल्या सर्वांना समान अधिकार देतात. बाबांनी उदाहरण दिलं, सिंधमध्ये एक पारधी समाजाची माता होती जी बाबांच्या आठवणीमध्ये प्रेमामध्ये बाबांना गळाभेट करायची आणि बाबा सुद्धा तिला जवळ करायचे. तर बाबांजवळ हा मतभेद नाही, कोण उच्च जातीचा आहे, कोण नीच खालच्या जातीचा आहे, क्षुद्र आहे, हा मतभेद बाबांकडे नाही. बाबा सर्वच आत्म्यांना स्वतंत्र बनवण्यासाठी आलेले आहेत. म्हणून बाबा म्हणतात कुबजा असो, अहिल्या असो, कितीही पतित असो अथवा साधू संत महंत असो, बाबांसमोर सर्वांना समान ज्ञान घेण्याचा अधिकार आहे. बाबा म्हणतात सेवेमुळे खूप प्राप्ती होतात, त्यामुळे सेवा सर्वांनी करायला पाहिजे. प्रदर्शनी लावा, चित्र प्रदर्शनी समजावून सांगण्याची मेहनत अथवा सराव करा. बॅच आपला सोबत सदैव असला पाहिजे. हा बॅच सुद्धा सेवेचं साधन आहे. या बॅच वरती त्रिमूर्ती आहेत, यावरती आपण समजावून सांगू शकतो. लक्ष्मी नारायण आहेत, या बॅचची सेवा खूप मोठी सेवा आहे. त्यानंतर बाबा सांगतात की राधा कृष्ण यांचा आपसामध्ये काय संबंध आहे ते तुम्ही समजावून सांगा. कारण हे दोन्ही वेगवेगळ्या राजधानीचे होते, मग त्यांचं स्वयंवर झालं, मग ते राधा कृष्ण लक्ष्मीनारायण बनतात आणि भविष्यामध्ये त्यांचं राज्य असेल आणि जेव्हा ते पुन्हा 84 जन्म घेत उतरतील तेव्हा तेच प्रजापिता ब्रह्मा आणि सरस्वती बनतील. हे सर्व बाबा म्हणतात मोठ्या मोठ्या विद्वान लोकांना सांगा. बाबा म्हणतात ते विश्वास नाही करणार तर ते कधी कधी बीकेंवरती ब्रह्मा कुमार कुमारीवरती बिघडतील की यांची सत्य गोष्ट जर लोकांना स्वीकार झाली तर आपलं दुकान बंद होईल, आपल्याला कुणी विचारणार नाही, म्हणून ते कधी कधी ब्रह्मा कुमारीवरती बिघडतात किंवा नाराज होतात. पण बाबा म्हटले तुम्ही निष्काम सेवाधारी बाबांचे बच्चे आहात, तुम्ही निस्वार्थपणे सर्वांना ईश्वरीय संदेश द्या. कारण खरा निष्काम सेवाधारी, विश्वाला परिवर्तन करणारा सेवाधारी शिवबाबा आहेत आणि आपल्याला खरं सोनं बनवण्यासाठी आले आहेत. आपण अलाय मिक्स झालेले, कमजोरी मिक्स झालेले तमोप्रधान आत्मा बनलो आहोत. बाबा म्हणतात खरं सोनं जेव्हा असतं त्यापासून बनलेला दागिना खराच बनतो, रियल बनतो. तसा आत्मा सतोप्रधान बनेल तर नंतर सतयुगात सतोप्रधान शरीर आपल्याला प्राप्त होईल. बाबा म्हणतात ज्ञान हे आत्म्याचं भोजन आहे आणि हे भोजन रोज खायला पाहिजे आणि त्याला रवंथ करून पचवायलाही पाहिजे. रवंथ करणे अर्थात विचार सागर मंथन करणे. ज्ञानाचं जेव्हा आपण चिंतन मंथन करू तेव्हा ज्ञान हे शक्ती बनेल आणि ते शक्ती आपल्याला सतयुगापर्यंत सतोप्रधान अवस्थेपर्यंत घेऊन जाऊ शकेल. म्हणून ज्ञान आणि योगावरती बाबांनी आज लक्ष द्यायला सांगितलं. अच्छा, गोड गोड मुलांप्रती खूप दिवसापासून दूर झालेले वापस मिळालेले असे प्रिय मुलांना मातपिता बापदाद्यांची याद, प्यार, शुभ आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक मुलांना आत्मिक पित्याची नमस्ते. आत्मिक पित्याशी आत्मिक मुलांची विशेष नमस्ते नमस्ते. आज धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे. बाबा सांगतात हा महाविनाशाचा वेळ शुभ कार्यासाठी आहे, म्हणून कधीही घाबरायचे नाही. कल्याणकारी बाबा नेहमी कल्याणाचे कार्य करवितात, त्यामुळे त्यावरती दृढ राहायचे आहे. दुसरा पॉइंट, एक उत्साह नेहमी ठेवा की नेहमी मला सतोप्रधान बनण्यासाठी प्रयत्नरत राहायचं आहे, खरं सोनं बनायचं आहे, श्रेष्ठ पद प्राप्त करायचे आहे. आत्म्याचे भोजन मंथन चिंतन करून त्याला आचरणात आणायचे आहे.
आजचं वरदान सर्व मुलांप्रती बाबा वरदान देतायत. स्वतःला जिम्मेदार समजून प्रत्येक कार्य योग्य विधीने करणारे, संपूर्ण सिद्धी प्राप्त करणारी आत्मा, संपन्न सफलता संपन्न आत्मा भव. बाबा वरदान देतात की संगम युगावर आत्मे जे पण कार्य करतात त्यामध्ये कमाई आहे आणि जे कर्म आपण करतो त्याचं भविष्यात विधी विधान नियम बनणार आहेत. त्यामुळे स्वतः नियमांचे रचयिता असल्यामुळे नियमावरती चालणे, बाबांच्या आज्ञेनुसार कार्य करणे, असं जर आपण करू तर आळस, कंटाळा, अलबेलापण ह्या सर्व गोष्टी दूर होतील आणि या विधीमुळे सिद्धी प्राप्त होईल. बाबा पुढे सांगतात सुविचार मध्ये की सर्व शक्तिवान बाबांना सदैव सोबत ठेवा, तर माया कागदाचा वाघ बनेल. अर्थात माया कमजोर होईल आणि मायाला पळवण्यासाठी बाबांना आपल्याला सदैव सोबत ठेवायचं आहे. मायारूपी कागदाच्या वाघाला आपल्याला घाबरायचं नाही. अव्यक्त इशारामध्ये बाबा सांगतात की सदा जीवनमुक्त बनण्यासाठी खरं खरं साधन आहे मी आणि माझा बाबा. जिथे मी आणि माझा बाबा हा पाठ पक्का असेल तिथे कुठल्याही प्रकारचं बंधन आत्म्याला बांधलं जाऊ शकत नाही. माझा बाबा मी बाबांचा हा अभ्यास सतत अनहद करायचा आहे. एक माझा बाबा यात पूर्ण विश्व सामावलं जाऊ शकतं. बाकी जितकं माझं 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 आहे ते एक माझा बाबा यात सामावून गेलं पाहिजे. सतत आठवणीत राहायचं आहे की मी ब्राह्मण आत्मा जीवनमुक्त नाही बनणार तर कोण बनणार. जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करण्यासाठी आपल्याला हा पाठ बाबांनी पक्का करायला सांगितला. मी आणि माझा बाबा. बाबाला जवळ ठेवायचं आहे. मग माझा माझा जितकं आहे माझं ते बाबांच्या पलीकडे. मी आणि बाबा यामध्ये तिसरा आपल्याला कोणालाही ठेवायचं नाही. तर आत्मा जीवन बंधातून मुक्त होईल, जीवन मुक्त अवस्थेचा अनुभव करेल. या सर्व गोष्टींना आज बाबांनी मुरलीमध्ये पुन्हा पुन्हा स्पष्ट केलेलं आहे की निष्काम सेवाधारी बाबांसारखं आपल्याला बनायचं आहे. प्रवासामध्ये आपल्याला थकायचं नाहीये. हा रात्रीचा कलियुगाचा प्रवास आहे आणि या सुंदर बाबा शिकवतात त्या शाळेमध्ये रोज शिकायचं आहे. रुद्रज्ञान यज्ञाचे खरे ब्राह्मण बनून आपल्याला यज्ञाची संभाळ करायची आहे आणि अवगुणांची आहुती त्यामध्ये द्यायची आहे. बाबा सांगतात ह्या महाविनाश शुभ कार्यासाठी आहे आणि या शुभ कार्यामध्ये आपल्याला स्वपरिवर्तनाचं एक बोट लावायचं आहे. आत्मिक भोजन दररोज खायचं आहे आणि त्याचं चिंतन मंथन करून त्याला आचरणामध्ये आणायचं आहे. ओम शांती.